धन्यवाद योगेश मडवी सर. मॅच आनंद घेतात गोमेश माळी एक जबरदस्त क्रिकेटर आणि त्यांचे खरं तर आमचे बंधुतुल्य मित्र धनंजय दादा पोरजी मॅच आनंद घेतात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनिल राजे आमचे मनोज राजे असतील आणि खऱ्या तर आमचे श्रीकांत राजे गुरुनाथजी राजे माथाडी कामगार आमचे प्रकाशजी पाटील मॅचचा आनंद घेतात. आपलं मनपूर्वक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आकाश शेठ भोईर तर व्यासपीठामध्ये आपण पाहतोय गावदेवी तुर्बे संघाचे लेजंड खेळाडू अर्थात एकेकाचे सर्वोत्कृष्ट क्रिकेट खेळाडू एकनाथ मात्रे आणि त्यांच्यासोबत अरुणजी भोईर यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. निवृत्ती दादा केनी यांचं मुख्य मंचिकावरती आमचे बाबू दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम मोस्ट वेलकम. जाऊया मॅचच्या दिशेनं. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूना स्ट्राईक एंडवरती फलंदाज राकेश पोरजी जो 5Gच्या स्पीडनं फलंदाजी करतायत. निलेश दादा दळणे या ठिकाणी तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओहो चांगला पटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये वन बाउन्स फील केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फुल अतिशय चांगल्या दर्जाने त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहिला आणि नक्कीच या चेंडूवरती मिळतील एकूण धावसंख्या 10 बॉलवरती 2 आणि 2 धावच्या बरोबरीने श्री गणेश ओपन झाल्या. ती मात्र श्री गणेश्वर दानसर संघाचा राकेश पोरजी आणि केशवर पोरजी ही सलामीची जोडी मैदानावरती. दोस्ती दुनियातील आमचा राजा माणूस गोल्डन मॅन योगेश दादा घरात मॅच आनंद घेत असतील. योगेश दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू. यावेळी हा चेंडू पाहिला ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पंच या ठिकाणी वळतायत आणि दर्शेचा चेंडू खराब आहे. व्हाईट चिकून आणखीन एक चेंडू मात्र गोलंदाजाला फेकायला लागेल. संघाची धावसंख्या 10 फलकावरती एकूण 3. तेजस केनी साहेब आमचे कार्यातून पाहिलं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं त्यांचा अभयजी मात्रे सोनकर यांचं आगमन झालंय. या अभयजी मात्रे आपलं स्वागत आहे. इथे झेल. ओहो खूप चांगला प्रयत्न होता परंतु झेल भूदान झाला आणि आयुष्यमान भव असा आशीर्वाद मात्र यावेळेस आपण पाहिला तर राकेशला मिळालाय. 2 धावा मिळतील आणि 2 धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या 5 धावा. धाव फलकावरती पंजा लागलाय स्कोरबोर्डवरती. गोलंदाज आपण पाहतो अप्रतिम गोलंदाजी राजेश ची गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर राकेश. हो यावेळी चेंडूला चॉप करतायत. शॉर्ट हॅडमॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपते. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 6. फलंदाजी करत असताना आता स्ट्राईक एंडवरती किशोर पोरजी पहिल्या मॅच मध्ये काय खेळलाय आणि अप्रतिम कैलास पोरजी देखील फलंदाजी पहिल्या मॅचचं ते मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलायत. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय तुषार पोरजी आमचे असतील जितू दादा पोरजी मॅचचा आनंद घेतात. डोनाल्डजी पोरजी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज तयार. हो यावेळी टॅप करतात. गॅप शोधलाय. इथे गॅप आहे भरपूर मोठा. धाव संख्येचा नाही तोटा. चेंडू चाललाय धन 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 करत आउट ऑफ द पार 4 रन. छत्रपती ट्रॉफी आणि अप्रतिम संगीत डीजे मास्टर जिदू. गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडार मध्ये नव्हता चेंडू. चेंडू जातो तो डॉट. 0 आलाय चौकार. अगदी गॅप शोधला होता किशोर पोरजीना. संघाची धावसंख्या पाहिली गेली. एकूण धावसंख्या 10 फलकावरती. चेंडू फेकून झाल्यात एकूण षटकातील 5. संघाची धावसंख्या 10 फलकावरती. नक्कीच दुहेरी कदम दाखवत असताना किशोर या ठिकाणी खेळत असताना किशोर मध्ये क्षमता भरपूर मोठी आहे. गोलंदाज राजेश भरपूर चांगले. फुल टॉस होता. फुल टोल उचल करून देणारा चेंडू होता. किशोर सारखा मोठा बलाढ्य खेळाडू मैदानाच्या बाहेर. आयोजकांचे पॉवरफुल कमलाकर दादा पाटील. कमलाकर दादा पाटील. कमलाकर दादा पाटील.
धन्यवाद. काय जबरदस्त संगीत टायटल सॉन्ग आमचे कमलाकर शेठ पाटील एस के एंटरप्राइजेसचे ऑनर. कोणताही खेळाडू वैयक्तिक 50 धावा ठोकल्या तर विलास शेठ गरज साहेबांच्या माध्यमातून तब्बल 10,000 आणि 3 चेंडू 3 षटकार 3 चेंडूवरती 3 विकेट. तर प्रवीण शेठ दलवी साहेबांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचा तुम्हाला योगदान मिळेल. जरूर आम्ही नक्कीच अनाउन्समेंट करू. प्रचंड मेहनत. एक सन्मान केलं जाईल. रायगड जिल्हा परिषद शाळा सोनकरचे आमचे अध्यक्ष अभयजी मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर तोळचे मजकूर गावचे जावई आहेत आणि आज अभयजींचा वाढदिवस देखील आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. कमलाकर दादा पाटील यांच्या शुभाचे तो सन्मान केला जाईल. मुकुंद राजे आहेत त्या ठिकाणी. नक्कीच आमचे आशीर्वाद चला पाटील त्या ठिकाणी सन्मान केला जाईल. क्या बात आहे. आशीर्वाद पाटील यांचे ते करताना पाहिलं तर भाऊजी आहेत आणि आमचे संपूर्ण तलोजे गावचे ते जावई आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा. प्रकट दिनाच्या नक्कीच भाऊंना खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण आमचे श्री गणेश आणि लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब पेठाली यांच्या माध्यमातून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाज तयार. षटक क्रमांक 2 मोहन. हो चांगला चेंडू हेलिकॉप्टर लँड केलाय परंतु इथं एलिव्हेशन कमी. फलंदाज बाद होतील. तो मात्र बारक्याचा खेळ समाप्त. आमच्या शिरावरती आता आहे आमच्या शिरावरती आता आहे आमच्या शिरावरती गर्दी झाली मैदानावरती. चषक बघाया पब्लिक किती चषक बघाया पब्लिक किती चषक बघाया पब्लिक किती. बातन्यारीच बघा असते हो हरेश केनी दादाची. बातन्यारीच बघा असते हो हरेश केनी दादाची. श्री छत्रपती ट्रॉफी बघा हे हुमान. अंजनीचे सुता तुला रामाचं वरदान. एकमुखाने बोला जय जय हनुमान. आणि स्ट्राईकवरती देखील फलंदाज हनुमान येत आहेत. एकूण चेंडू आपण पाहिल्या षटकातील मोहन यांच्या षटकातील 2 चेंडू संपन्न झाल्यात. संघाची धावसंख्या 10 फलकावरती. एकावर एक 11. 4 षटकांची मॅच. गोलंदाज आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. मोहन भोईरची गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. तेजदार धारदार अप्रतिम गोलंदाजी. बॅटच्या स्लॉट मध्ये जाणार का चेंडू प्लॉट मध्ये परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. संकेत न दिलाय ते शुभ संकेत. फलंदाज बाद हनुमान. अखंड स्थितीचा निर्दू श्रीमंत योगी राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणारा गोलंदाज मोहन. अप्रतिम लाजवाब मोहन प्यारे. अप्रतिम गोलंदाजी इथे दाखवत असताना सुरेख गोलंदाजी. 3 फलंदाज बाद झाल्यात. आपण या ठिकाणी फलंदाज बाद होताना पाहिले. किशोर बाद झालेत. बारक्यापूरजी बाद झालेत. त्यानंतर हनुमान नवीन येणारा फलंदाज आपण पाहतो तो मात्र कैलासपूरजी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. जबरदस्त खेळाडू. आता मात्र स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल आणि कैलासमध्ये ती क्षमता आहे. अतिशय शांत डोका ठेवून इथे मात्र फलंदाजी त्याला करावी. कारण डोकं शांत असलं की विचार तुटत नाही आणि भाषा गोड असली की नक्कीच माणसं तुटत नाही. आणि इतका चांगला गोड स्वभाव नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो. कैलासपूरजी स्ट्राईक एंडवरती. संघाला सावरावं लागेल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर एकूण धावसंख्या 10 फलकावरती. एकावर एक 11. 11 धावसंख्या 10 फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. मोहन विकेट हॅट्रिक घेणार का. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. चेंडू जातोय यावेळी स्टॉट. या चेंडूवरती येतील 0. अप्रतिम लाजवाब जबरदस्त गोलंदाजी. नेत्रदीपक कामगिरी करत असताना हा गोलंदाज मोहन. नक्कीच कौतुक करेन मोहनचं. कारण 4 चेंडू फेकल्या. 2 विकेट त्याने घेतल्यात. 1 धाव खर्च केली. संघाची धावसंख्या 10 फलकावरती. 1 11. अप्रतिम गोलंदाजी. बॅटच्या समोर चांदण्यांच्या समोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि चांदण्याने त्यांचा जय जयकार करावा इतका चांगला फटका एक्झिक्यूट केला. चेंडू आउट ऑफ द पार. षटकार.
अप्रतिम अप्रतिम फलंदाजी. मी कौतुक केलं होतं, गुणगौरव केलं होतं की फलंदाज शांत बसणारा फलंदाज नाहीये, कारण ज्या ज्या वेळी त्याच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू येणार, चेंडू सीमारेषे बाहेर जाणार. संघाची धावसंख्या 17. कुठलाही गोलंदाज असो, राजाराम शेठ भोईर यांच्या माध्यमातून तर 1,000 रुपयाचा पारितोषिक आहे, आणि कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक केली तर प्रवीण शेठ दलवी यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचा इनाम आहे. बक्षिसांची खैरात. येतो टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आहे, अद्याप 2 दिवस बाकी आहेत. समोर अप्रतिम लाजवाब खुटारी तुर्बे स्टँडच्या डोक्यावरनं चेंडू आउट ऑफ द बार. तितकीच लांबी, तितकाच अंतर, चेंडू सीमारेषे बाहेर, छूम अंतर. जबरदस्त फटका, नजाकत, नजरेचा कैदाना. नक्कीच डान्सर टीम तुम्ही शांत का, एकदा जोरदार टाळ्या वाजवा ना आपल्या कैलाससाठी. अप्रतिम फलंदाजी. नक्कीच या षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 2 डझनामध्ये 24 धावा 10 फलकावरती. प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. कार्यकर्त्यांना आमचे बारक्या केने असतील, सुजल पाटील असतील, महेंद्र पाटील असतील, त्यानंतर आमचे कार्यकर्त्यांना आपण पाहिलं अजय पाटील असतील, अरुण पाटील असतील, अच्युत पाटील असतील, आकाश पाटील असतील, समाधान सोनावणे असतील, आणि कार्यकर्त्यांना पाहिलं संपूर्ण श्री गणेश क्रिकेट टीम यांचा भरपूर मोठा सहभाग. आणि कार्यकर्त्यांना आपण पाहिलं ऋषिकेश सोनावणे यांची देखील विशेष मेहनत या मैदानावरती आपण पाहिली. सर्वांचं आपण करूया कौतुक. परंतु धावसंख्या 10 फलकावरती पाहिली गेली तर 24 धावा 10 फलकावरती. षटक क्रमांक 2 समाप्त झाल्या. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर गोलंदाज ट्रॅकवरती. इथे संकेत, शुभसंकेत देणार. संकेतनं आज आपण पाहिलं तर खूप चांगले झेल त्यांच्या माध्यमातून टिपले गेलेत खऱ्या अर्थानं. संकेत अप्रतिम गोलंदाजी ती करणार का? समोर फलंदाज आपण पाहतोय तो मात्र राकेश पोरजी. त्याच्या बॅट्समधून मोठ्या फटक्यांची नक्कीच तलाश आणि खोज केली जाईल, परंतु मोठा फलंदाज आहे. नक्कीच सैरा वैरा होऊन तो फलंदाजी करणार, यातील मात्र शंका नाही आहे. हो, यावेळेस आपण पाहिला चेंडू पंचामच्या दिशेने बोलतात सत्यवान सर मात्रे मॅन फ्रॉम नक्कीच आदई. अप्रतिम पंचांची भूमिका आणि सरांचा इशारा, इट इज बॉल वाईट. आणखीन एक चेंडू मात्र गोलंदाजाला फेकावं लागेल. संकेत वेगवान गोलंदाजी करतात, रिव्हल एअर करून या ठिकाणी गोलंदाजी करतात, कारण आपण या ठिकाणी भौगोलिक दृष्टिकोन जर पाहिला पेटालीचा. टॅप करतात मिड ऑफ मध्ये, शॉर्ट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. फक्त एकच धाव, एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपते. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 26. पेठाले आणि तलोजा मजकूर गावाचा आपण भौगोलिक दृष्टिकोन जर अभ्यास केला तर तलोजामधून वाहणारी जी नदी आहे त्या नदीवरनं तलोजा मजकूर नावाचं नाव उल्लेखन केलं जातोय, आणि त्याच अर्थानं आम्ही रिव्हर एंड करणं, रिव्हर एंड म्हणजे नक्कीच तलोजा नदी जी वाहते त्या एंड करणं हा गोलंदाज सज्ज आहे. संकेत पावशे पहिला चेंडू खराब फेकला, त्यानंतर दुसरे चेंडू त्याआधी सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 26. कैलास येत आहेत, जबरदस्त 2 चेंडू गगनभेदी आसमानी सुलतानी फटके आपण त्यांच्या बॅट्समधून पाहिले. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणार हा फलंदाज. 3 चेंडू 3 षटकार जर ठोकले 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे कैलास पोरजी. यावेळेस देखील दडपण प्रेशर क्रिएट झालं मी म्हणेन गोलंदाजावरती, आणि पंच आमच्या दिशेने वळताच दर्शवतात की हा चेंडू खराब आहे. पंचाच्या भूमिकेत आमचे सचिनजी कडू असतील, सत्यवानजी म्हात्रे असतील, त्यांचं आम्ही करूया विशेष कौतुक. खूप चांगली मेहनत या स्पर्धेमध्ये त्यांची देखील राहिली. गोलंदाज तयार. एकूण धावसंख्या 10 फलकावरती पाहिली गेली तर 27 धावा 10 फलकावरती. घडते काय, चाललंय काय मैदानावरती, एक एक चेंडू. ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक 1 लाख भव्य दिव्य अशा ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. भवानी ज्वेलर्सचे मालक आदरणीय सन्माननीय कुंदन सिंग यांच्या माध्यमातून, आणि नक्कीच मयुरा ज्वेलर्सचे मालक आमचे जेम्स भाई गुज्जर यांच्या माध्यमातून नक्कीच या ट्रॉफी आपण पाहिल्या. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचसाठी आणि सन्मान चिन्हासाठी. तर याच दरम्यान नितलज गावाचे आमचे बायाशेठ पाटील अर्थात मुकुंद दादा राजे यांचे मेवणेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
मॅचच्या दिशेने जाऊया. एकूण धावसंख्या धापडकावरती पाहिली गेली तर 30 धावा 3 दशकामध्ये. धावसंख्या धापडकावरती पोलाद ही निरधार आमुचा असुर बलांची खंत नसे. क्रिकेटच्या या रणसंग्रामाला विजयापासून अंत नसे. इथे विजय कोणाचा असणार? पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहिलं एक फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या चेंडूमध्ये हे संपादित केलं आहे गोलंदाज संकेतनं. अप्रतिम गोलंदाजी, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. पहा कशा पद्धतीने हा चेंडू ट्रॅव्हल केला. अगदी कैलास पोर्जीला वाटला हा चेंडू नक्कीच बाहेर जाणार, परंतु टर्न भरपूर झाला, चेंडू काटा बदलला मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजी संकेत. नवीन व्हेरिएशन तुम्ही दाखवताय, गरज आहे. प्रत्येक गोलंदाजामध्ये 6 चेंडू फेकण्याची विविधता असणं गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहिली 30 3 दशकामध्ये. चांगला फटका आहे, चाललाय चेंडू डीप मधून, काव करणार रिझन मध्ये, डीप मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तत्पूर्वी चेंडूवरती इजा झाल्यात, कदाचित क्लॅम आला. कैलास दादा भरपूर मेहनत घेतात क्रिकेटमध्ये, डे नाईट क्रिकेट खेळतात. चला पाणी घेऊन चला 12th मॅन खेळाडू आपण देखील जावा. किशोर दादा आपण देखील जाऊ शकता. चला फर्स्ट किट घेऊन चला आपण. बघा तुर्बे टीम, तुमचा विशेष आम्ही आभार मानू. खेळाडूला इजा झाल्यानंतर संपूर्ण टीम त्या ठिकाणी एकत्रित झाली. याला म्हणतात क्रिकेटचा मान आणि सन्मान राखणारा हा खेळाडू. संपूर्ण खेळाडूंचा मी विशेष आभारी आहे, कारण असंच प्रेम प्रत्येकावरती राहू द्या. कारण ही स्पर्धा आपण अनुभवतोय, ही स्पर्धा अभिमानाची, स्वाभिमानाची आणि हक्काची स्पर्धा. आदरणीय सन्माननीय कमलाकर शेठ पाटील, मुकुंदजी राजे यांच्या स्वप्नातून साकारली स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करत असताना जास्त दुखापत असेल तर आपण आराम करू शकता. मुकुंद राजे आमचे खऱ्या तर आमचे पाहिलं स्वतः आयोजक आहेत आणि सख्या मामांची मुलं आहेत. इजा झाली आहेत. कैलास दादा जास्त दुखापत असेल तर आपण आराम करू शकता. कैलास दादा इतक्या लवकर हार मानणारा तो खेळाडू नाहीये. ना थका हूँ मैं, ना हिम्मत मैंने हारी है, हर वक्त बदलता देखा है मैंने, फिर भी कोशिश जारी है. यस कैलास दादा, आर यू ओके? जास्त दुखापत असेल तर आपण रिटायरमेंट घेऊ शकता. गोलंदाज तयार, वेगवान चेंडू. किशोर कैलास दादा आपण दुखापतग्रस्त आहात, आराम करू शकता आपण. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. सर सलामत तो पगडी पचास असे आयोजन भरपूर येणार आहेत, फक्त तुम्हाला केलं जाय. क्लॅम आला होता खऱ्या अर्थानं. समोरच्या दिशेनं बॅक टू द बॉलर, चांगली गोलंदाजी. डॉट चेंडूची सफर. षटक क्रमांक 3 समाप्ती. एकूण धावसंख्या धावफलकावरती
31. 31 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. अद्भुत अविश्वसनीय आणि प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणारा हा आयोजन आपण पाहतोय. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणावर अधिराज्य करणारा राजा म्हणजे माझा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ही ट्रॉफी आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. शेवटचा षटक, संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 धावा धावफलकावरती. दुखापतग्रस्त आहेत गोलंदाज तयार. यावेळी चेंडू हवेच्या लाटांवरती. वा वा रे वा. प्रेक्षक मायबाप, कैलास पोरजी दुखापतग्रस्त असताना देखील इतकी चांगली फलंदाजी, मैदानाच्या चौफेर टाळ्यांची आतिषबाजी. क्या बात आहे. उगवला तारा किती उडून गेला भरारा, संपला नाही, संपणारही नाही माझ्या राजा शिवबाचा दारारा. नक्कीच इथे सांगण्याचा प्रयत्न करतात. दुखापतग्रस्त असताना देखील इतकी चांगली फलंदाजी आम्ही करू शकतो. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, छाटले जरी पंख माझे, तरी उद्या नव्या मी उडणार मी. कारण हेच सांगण्याचा तो प्रयत्न या ठिकाणी करतो. रोखेल कोण मजला अशी कोणती भिंत नाही, हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी कैलास पोरजी. कैलास पोरजीची फलंदाजी 5Gच्या स्पीडनं आपण या ठिकाणी पाहतो. क्या बात आहे, जबरदस्त. 6 धाव्यानं धाव फलकावरती धावसंख्या 37. 37 धावा धाव फलकावरती. जबरदस्त फलंदाजी, अप्रतिम, लाजवाब. विकेट हॅट्रिक साठी राजाराम शेठ भोईर यांच्या माध्यमातून 1000. षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक प्रवीण शेठ दलवी यांच्या माध्यमातून 10,000. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 37 धावा धावफलकावरती. कैलास स्वतःला सिद्ध करतायत. दुखापत आहेत, पायाला इजा होताना देखील इतकी चांगली फलंदाजी. ब्लॉक हॉल मध्ये लंगतायत. ना थका हूं मैं, ना हिम्मत मैंने हारी है, हर वक्त बदलता देखा है मैंने, फिर भी सफर जारी है. क्या बात आहे. स्वतःला जपा मी म्हणेन. क्रिकेटवरती तुमचा भरपूर प्रेम आहे, भरपूर चांगली सेवा तुम्ही दानसर संघाची केली आहे. परंतु इथे दुखापतग्रस्त असताना एका पायावरती तुम्ही चालता आणि इतकी चांगली फलंदाजी. गोलंदाजी देखील करू शकतील कदाचित. चांगला फटका एक्झिक्यूट केला. चला चेंडू सीमा रेषा पार. षटकार. जास्त दुखापत होते, जास्त दुखापत होते. कैलास दादा आपण सोडा मैदान. चला किशोर दादा आपण चला. दादा ना आपण किशोर दादा आपण चला मैदानामध्ये. प्रेक्षक मायबाप, दुखापतग्रस्त असताना देखील इतकी चांगली फलंदाजी. मैदानाच्या चौफेर कैलास पोरजीसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. क्या बात आहे. क्रिकेट खेळतायत, अंपायरगिरी करतायत. शरीराला जो आराम हवा आहे तो आरामाची गरज असतो, हे सांगण्याचा प्रयत्न आमचे किशोर दादा पोरजी सांगतायत की दादा तुम्हाला आरामाची गरज आहे. चला संघाची धावसंख्याकडे आपण बोलूया.
44 धावा आहेत. पुन्हा एकदा चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना क्षेत्ररक्षक आले दूरवरनं डीप मधनं क्षेत्ररक्षक सेकंड अटेम्प्ट मध्ये फलंदाज बाद राकेश पोरजी. त्या ठिकाणी टिपलाय जेल संपलाय. या ठिकाणी राकेश पोरजीचा खेळ. आगरी कोल्याच्या हात मॅचचा आनंद घेतात. गोल्डन व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य योगेश दादा करत यांच्या माध्यमातून जर्सी क्रमांक आपण पाहिला 4717 हा त्यांचा लकी नंबर. योगेश दादा करत तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचचा आनंद घेतात आणि स्पर्धेसाठी तुमच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. दादा मनापासून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. योगेश दादा मनपूर्वक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. क्रिकेटला भगवंत मानणारं व्यक्तिमत्व आमचे योगेश दादा करत. चांगला चेंडू पाण्यात थोडा डीप राहतोय. षटक क्रमांक 4 समाप्तीचा इशारा येतोय. 50 धावा आहेत धाव फलकावरती. श्री गणेश्वर दानसर संघाच्या जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष्य असेल. तो मात्र आई गावदेवी 11 तुर्बे टीम समोर. आयोजक आमचे पॉवरफुल कमलाकर दादा पाटील, कमलाकर दादा पाटील, कमलाकर दादा पाटील. होऊ दे ट्रॉफी सक्सेसफुल, मुकुंद राजेंचा एकच रूल, मुकुंद राजेंचा एकच रूल, मुकुंद राजेंचा एकच रूल. संतोष शेठ पाटील, दीपक शेठ पाटील यवन जोडी त्यांची. ट्रॉफी श्री गणेश मित्र मंडळ तलोज मजूर गावाची. श्री छत्रपती ट्रॉफी बघाय ओ मानाची. श्री छत्रपती धन्यवाद. उत्कृष्ट तालमनी आदरणीय सन्मान्य राहुल दादा पाटील मंचकावरती आलेत. राहुल आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. दादांसमोर काहीतरी रुबरूप त्यांची चालू आहे. हरिभक्त पारायण. राहुल उत्कृष्ट तालमनी सिव्हिल इंजिनियर देखील आहेत. तर राहुल तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. चला मंचकावरती शुभ सन्मान आपण करूया. योगेश सर त्या ठिकाणी जोडले जातील. निवृत्ती दादा केनी साहेबांचा आपण शुभ सन्मान करावं. चला कॉम्बॉक्स मध्ये करूया बदलाव. पुन्हा एकदा आमचे बंधुतुल्य मित्र मंगेश पाटील. थँक्यू. तर चला आमच्या निलेश दादा धरणे या ठिकाणी निलेश दादा धरणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांना इन्व्हाइट करूया. आमचे एवन जोडी करत या स्पर्धेचे दमदार आयोजक उपस्थित आहेत. कमलाकर दादा पाटील आणि मुकुंद राजे. निवृत्ती दादा केणी देखील उपस्थित झाले. त्यांचा देखील शुभ सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. एक खूप चांगली मॅच तर या ठिकाणी सन्मान केलं जाते. मान्यवरांचा आपण पाहतो व्यासपीठावरती. चला आमचे स्कोर मित्र जतीन
आपण यावं आता स्कोरिंगसाठी. जबरदस्त आयोजन, नियोजन, संयोजन, व्यवस्थापन या ठिकाणी पाहिल्या. प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये राहिली. आमचे महेश दादा पाटील, अरुणजी पाटील, पारक्या केनी, राहुल सुजल पाटील असतील, अजय पाटील असतील, अरुण पाटील, अनिलजी राजे, जगदीशजी महादे, भाऊ केनी, आतिश केनी, सतीश केनी, सचिनजी केनी, विपुलजी केनी, राज पाटील, अच्युत पाटील, कामेश पाटील, ऋषभ पाटील, किशोरजी केनी, आकाश पाटील, आकाश कांजले, समाधान सोनावणे, हर्षल सोनावणे, रमेश सोनावणे, आकाश पाटील, जयवंत पाटील आणि आमचे संदीप राजे, जीत पाटील, सर्वांचा आभार. आमचे प्रतीक चौधरी, आमचे बाया शेठ यांचा मुख्य मंचिकावरती आम्ही करूया शुभ सन्मान. प्रतीक शेठ आपण यावं, आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावं. प्रतीक भाई स्वागत आहे आपलं. आमचे यवन जोडी कमलाकर शेठ पाटील आणि आमचे मुकुंदजी राजे यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण करूया पाहुण्यांचा शुभ सन्मान. गेस्ट इज अवर गॉड, पाहुण्यांचा शुभ सन्मान. मेहुणी वर्गीय आहेत खऱ्या अर्थानं मुकुंदजी राजे यांचे. कमलाकर दादा चेहऱ्यावरती त्यांच्या सातत्याने नेहमी स्मित हास्य. आणि आपण करूया मेवणे आणि मेवण्यांचे पाहुणे आणि पाहुण्यांचा करतो आपण शुभ सन्मान मुख्य मंचकावरती. स्वागत आहे सर्वांचं श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये. तर धन्यवाद साई. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. मॅच पाहायला मिळते तिथे द्वितीय फेरीनं पहिली मॅच एका साईडला संघ गावदेवी तुर्बे आणि त्या संघासमोर फाईट करत असताना जय गणेश दानसर या दोन संघांदरम्यान आपण लढत पाहतोय. पहिला पूर्वार्ध पहिला चिते दमदार बॅटिंग केली जय गणेश दानसर टीमनं तब्बल 4 षटकांच्या अखेरी धावा जमा केल्या. त्यामध्ये 50 आणि 51 धाब्यांचा लक्ष्य आता सेकंद 17 मध्ये पार करावा लागेल गावदेवी तुर्बे टीमला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाले. कर्मवीर आणि धर्मवीर असे दोन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. फलंदाज राजेश भोईर आणि महेश भोईर ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय. कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल बारक्या पोरजी हा मुख्य ट्रम्प कार्ड सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. 24 बॉल लक्ष्य 51 धाब्यांचा प्रवास करायचा. गेम ऑन. पहिलाच बॉल वेगवान तसा पलटवार केला तिथे ऑफ साइडला हा बॉल लॉक केला. मेथीसचा टोकला पहिला षटकार. मनामध्ये सेट केलाय आणि त्याचं उत्तर देत असताना आक्रमण करत असताना हा फटका बसलाय जिथे क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ मध्ये पकडल्या जाईल. संपला फलंदाज राजेश भोईरचा केला पहिला धक्का गावदेवी तुर्बे टीमला. छत्रपती ट्रॉफी बघा हे मानाची. टँक डेज आहे पण अगदी चांगली स्पर्धा पाहतो आणि तेवढीच चांगली मॅच. 51 धाब्यांचं लक्ष्य पार करायचा. पहिल्या बॉलवरती षटकाला लगेच बॅकअप दिला गोलंदाज बारक्या पोर्जीनं जिथे पहिला धक्का गावदेवी तुर्बे टीमला.
फलंदाज राजेश भोईर मैदानातून बाहेर झालाय. आता नवीन फलंदाज ओपरा करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. ओ सुपर झेल, लाऊड अपील देखील झाली. यस, फलंदाज 5 सलग पाक टू पाक. हा दुसरा धक्का लागेल बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्बे टीमला. आमचे गोल्डन मॅन आदरणीय सर्वांनी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आमचे गोल्डन मॅन आदरणीय सन्मान्य योगेश दादा करत मॅचचा आनंद घेतात. त्यानंतर आमचे धनंजय दादा पोरजी, गोमेश दादा माली, आमचे जितू दादा गोंदली, जितू दादा पोरजी असतील, डोनाल्ड पोरजी असतील. त्यानंतर आमचे तुषार पोरजी, दमदार आमदार ट्रॉफीचे जबरदस्त आयोजक. आज त्यांची स्पर्धा आपण पाहिली. त्यांचं देखील सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण व्यक्त करूया. सलग 2 बॉल 2 विकेट कमालीची गोलंदाजी करत असताना गोलंदाज बारक्या पोरजी ऑन हॅट्रिक गोल्डन बॉल. ओपरार करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. अगदी मिड विकेट बॅकवर्स कव्हरलेगच्या मध्ये मध चेंडू चालला बॉल लाईनच्या बाहेर. चिते मिळतील 4, ठोकलाय चौकार. टॅगडीज पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 3 धक्के लागले. बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्बे टीमला धावाला फलकामध्ये तब्बल 12. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ 12 या आकड्यावरती 3 फलंदाज 5 झाले. समोर फलंदाज पाहिलं तर महेश भोईर मोहन भोईरी जोडी खेळपट्टीवरती 51 धाब्याचं लक्ष्य. हा अंतर प्रवास गाठायचा गावदेवी तुर्बे टीमला आणि तो प्रवास करत असताना अडचणी निर्माण केला बारक्या पोरजीना. सेकंड षटक पहिलाच बॉल. यू मे आय विल डेफिनेट इट फर्निचर डिस्ट्रॉय. जिथे धक्का लागेल चौथा बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्बे टीमला. या डेंजर देवी तुर्बे टीमला आणि त्याच्यानंतर राकेश पोरजी हा दुसरा ट्रम्प कार्ड ज्यांना पहिल्याच बॉलवरती वार केला तुर्बे संघावरती. जिथे चौथा धक्का तुर्बे टीमला लागला. संघ थोडासा प्रेशर मध्ये आलाय, मनोवैज्ञानिक दबाव निर्माण झालाय सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्बे संघावरती. त्याच्यानंतर आमचे डीजे रोहित यांचं देखील शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार राकेश.
वेगवान बॉल अगदी चांगली लेंथ लाईन अशी गोलंदाजी पाहायला मिळतं. हा देखील डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 12 या आकड्यावरती. 5 धावांसाठी संघर्ष करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करा. 51 धाब्याचं लक्ष्य पार करायचं ना तर तुम्हाला विस्फोटक बाण देखील आजमावं लागेल. धाब्यासाठी शिरकाव करतो मासमध्ये. धाब्यासाठी घाम घालतोय सध्या जीसीसी तुर्बे. चला टीम वेलकम उसाटणे आणि खोणी संघ आपण टॉस साठी या. बघा शेवटचा बोकार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो तर आपण दोन्ही कॅप्टन तात्काळ या ठिकाणी उपस्थित आहात. खोणी विरुद्ध उसाटणे. सलग 3 बॉल युद्ध फेकल्यात. पूर्णपणे दबाव आलाय. बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्बे संघावरती धाब्यासाठी आता संघर्ष करावा लागता. याचं कारण असं 4 विकेट गवळला त्याच्यानंतर पूर्ण संघ बॅकफूट वरती या. ओ वेगवान बॉल चांगली गोलंदाजी अचूक टप्पाना भेदक मारा. इतकी चांगली गोलंदाजी करत असताना सध्या बॉलिंग ट्रॅक वरती राकेश पोरजी. सलगचा हा 4था बॉल निदा फेकला. पण डॉट चेंडू मॅच मध्ये पूर्णपणे प्रेशर क्रिएट करत बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्बे संघावरती तुम्हाला प्रत्येक बॉल वरती ताप हवी आहे आणि अशा स्थितीमध्ये खेळले डॉट चेंडू. मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाती. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकात केले चुकी जीवनदान दिलं आणि तिथे बॅटिंग करत असताना धावा कंप्लीट केला. तर मात्र 2-2 धाबेला प्राधान्य दिला. 2 धाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिलीला संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. प्रवास सलवारपणे करतो मात्र 51 धावा हा अंतर 24 बॉल मध्ये कापायचा हे देखील मनामध्ये सेट करावं लागेल. बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्बे संघाला थोडंसं आक्रमण करावं लागेल. एका साईडनं तरी आक्रमण नक्कीच करावं लागेल. पाकवास खवला चेंडू अलाउन द कार्पेट चालल्या टीप मध्ये क्षेत्ररक्षकात थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याचा बेनिफिट मिळाला सध्या बॅटिंग करत असताना तुर्बे टीमला. या बॉलवरती देखील धावा आल्या 2. अशा रीतीनं 2 षटकांचं केस समाप्त झालं. 12 चेंडूच्या अखेरी संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. लक्ष 51 धाब्याचं होतं. आता येणारे 12 बॉल आणि 35 धाब्यांची गरज. तिथे टॉस केला जाईल. रोहित दया आपल्या शुभास आम्ही टॉस करतोय. रोहित दया आपल्या शुभास इथे टॉस केला जातोय. या ठिकाणी मॅच नंबर सेकंड राऊंडची सेकंड उसाटणे विरुद्ध तुम्हाला खोडी अशी लढत पाहायला मिळेल. 4 षटकांची ही लढत आहे. हेड्स इज अ कॉल अँड हेड. टॉसविन कॅप्टन खोणी संघ वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. प्रथम त्यांनी या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं तो उसाटणे संघाला. यानंतरची बिग फाईट मॅच. तर 12 चेंडूचा केस समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस 8च्या सरासरीने धावा जमा केला संघ 16 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल 35 धाब्यांची गरज आहे. 61 पॉईंट होणं गरजेचं राहील. मॅच मध्ये गावदेवी तुर्बे टीम साठी हा फटका चांगला. कॅप सिलेक्शन केलं. चेंडू चाललाय 1 टप्पा बाउन्स ओव्हर द रोपा चौकार. चौकाराला फलंदाज मोहन भोईरच्या बॅट मधून ताबेला थोडस वेग मिळाला. संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. थोडासा लेटखट खेळण्याचा प्रयत्न पाठची कदाचित एज यस फलंदाज पाच. हा 5वा धक्का गावदेवी तुर्बे टीमला. धक्का लागला 5वा हा फलंदाज मोहन भोईर
मैदानातून बाहेर झालाय. संघाची धावसंख्या पहिली 20. अद्याप एक समीकरण पाहिलं तर येणारे 10 बॉल 31 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. एखाद्या खेळाडूला संकट मोचक केली मॅच मध्ये साकारावे लागेल. संघ थोडासा अडचणीखाली सापडल्यानं अडचणीतून आता कोणता फलंदाज आपल्या संघाला बाहेर येईल हे पाहणं गरजेचं आहे. येणारे 10 बॉल आणि गरज 31 धावांचे. सामना बॅलन्स आहे. एखादा मोठा फटका जो आत्मविश्वास वाढेल फलंदाजाचा, मात्र तो फटका कोणता फलंदाज एक्झिक्यूट करेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनिकेत भोईर पद्धतालिकेचा वापर केला. फटका चांगला ऑन साइडला तडाखा दिलाय. मिळतीचा टोकलाय हा ब्रँड षटकार. षटकाराला 6च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघ 26 या आकड्यावरती समीकरण पाहिलं ना तर येणारे 9 बॉल 25 धावांची गरज आहे. या फटक्यानं थोडेसे विजयासाठी आशेची किरण दाखवली आणि तो फलंदाज अनिकेत भोईरच्या बॅटमधून आपण हा षटकार पाहिला. येणारे 9 बॉल 25 धावांची गरज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुटबॉलचा वापर झाला, मात्र पाकप देण्याचा प्रयत्न आपल्या या षटकामध्ये क्रिश गोंदीकर जिथे डॉट चेंडू फेकला. डॉट चेंडू मॅच मध्ये निर्णायक राहतील बॅटिंग करत असताना गावदेवी तुर्बे टीम साठी. कारण की समीकरण पाहिलं ना जिथे 9 मध्ये 25 ची गरज होती आणि अशा स्थितीमध्ये केला डॉट चेंडू. समीकरण बदललंय. येणारे 8 बॉल 25 धावांची गरज आहे. त्याच्यामुळे डॉट चेंडू मॅच मध्ये पूर्णपणे प्रेशर क्रिएट करा. प्रत्येक बॉलवरती धाव हवी आणि त्या इरिशेला फलंदाजी मॅच मध्ये करावी लागेल नक्कीच गावदेवी तुर्बे टीमला. चांगली गोलंदाजी लाईन पाहावी लागेल. यस ऑफस्टमचा भरपूर बॉल बाहेर होता. लगेच पंचांना दंडित घोषित केलं. 80चा बाईट अवांतर धाव जोडली जाईल. अवांतर धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 27 या आकड्यावरती. येणारे 8 बॉल 24 धावांची गरज मॅच मध्ये गावदेवी तुर्बे टीमला. समोर अनिकेत भोईर इन ऍक्शन मध्ये. पुन्हा एकदा लाईन. यस इथे लाईन लेन चांगली होती. फलंदाजाला चकवा दिला आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळता. 5 चांगली गोलंदाजी करतो. थोडासा शरीरापासून दूर ही रणनीती आखली क्रिश गोंदीला आणि त्याच रणनीतीनुसार सध्या गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. जिथे आता समीकरण येणारे 7 बॉल 24 धावांची गरज आहे. या बॉलवरती मोठा फटका हवाय मॅच मध्ये गावदेवी तुर्बे टीमला. थोडासा रिदम चुकला. मोठ्या फटक्याची सध्या प्रतीक्षा करतोय गावदेवी तुर्बे संघ. कारण की जर या बॉलवरती जतीन मोठा फटका आला तर मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये रोमांच पाहायला मिळेल. जर डॉट चेंडूला तर मॅच मध्ये पूर्णपणे पकड ही निर्माण करे. गोलंदाजी करत असताना जय गणेश दानसर. पदतालिकेचा वापर चांगली गोलंदाजी क्रिश गोंदीकर. सलगचा तिसरा बॉल निर्धाव फेकला. अशा रीतीनं 3 षटकांचे केस समाप्त झालं. 18 चेंडूंच्या अखेरीस संघ 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला जिथे 51 धाब्यांचा लक्ष होता. आता येणारे 6 बॉल 24 धाब्यांची गरज. येणारे 6 बॉल आता 24 धावांची गरज. बॅटिंग करत असताना सध्या गावदेवी तुर्बे टीमला 5 संघ अडचणीखाली सापडल्याचं कारण असं वारंवार विकेट गमावल्या, वारंवार डॉट चेंडू केला आणि त्याच्या कारणाचा पूर्णपणे प्रेशरला. अवघ्या 18 बॉल मध्ये 27 बनल्या जिथे 24 बॉल मध्ये तुम्हाला 51 धाब्यांचा प्रवास करायचा होता. त्याच्यामुळे थोडासा प्रेशरला. येणारे 6 बॉल 24 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. एक गुणवंत खेळाडू अष्टपैलू खेळाडू सध्या कैला नगीचा किशोर पोरजी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला. 6 बॉल 24 धावा कारनामा हा इतिहास मॅच मध्ये केला जाईल का? गावदेवी तुर्बे टीमच्या माध्यमातून जो येणारे 6 मध्ये 24 धावा कंप्लीट करेल का? गोलंदाज तयार. किशोर पोरजी पहिलाच बॉल प्रहार केलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय हा षटकार.
सर 4 षटकार मारले तर राजारामजी भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 6 आलेत आता येणारे 5 बॉल आणि 18 धाब्यांची गरज. संघर्ष जारी ठेवला मॅच मध्ये. गावदेवी तुर्बे टीमला शेवटपर्यंत आम्ही देखील हार मानणार नाही हे दाखवत असताना फलंदाज प्रज्वल पाटील ज्याच्या बॅट मधून षटकालाय. येणारे 5 बॉल 18 धाब्यांची गरज. सामना अजूनही पालायचा. सामना रफ अँड टफ दोन्ही साईडना अगदी चांगला संघर्ष मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. ऑपुलटास बॉल पाकवास कबलेला केलाय. टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रियत थ्रो अचूक आणि इथे मात्र तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट होतील. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला तब्बल 3. यस डिस्कस केलं जाईल आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय नक्कीच दिला जाईल. ऑफिशियल आमचे अंपायर्स तुम्ही पाहता या मॅच मध्ये सत्यवान काकडे सर यांना सचिन कडू सर ही जोडी तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून डिस्कस केलं जाईल आणि योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. भरपूर चांगली पंचांची भूमिका सातत्यानं आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगली पंचांची कामगिरी पाहिली. यस या बॉलवरती अंपायर धाबा. चला 2 धाबा असतील. 2 धाब्यानं माफ करा 1 धाव. यस एकच धाव असेल. 1 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पाहिली. चला 2 धावा असतील. 2 संघ पुढे सरसावला. संघाची धाव संख्या पाहिली 35 धावा. आता येणारे बॉल शिल्लक असतील. चला लक्ष असू द्या. पुन्हा एकदा सूचना मी देतो. जेव्हा तुम्ही धाव घेता तेव्हा तुम्ही दोन्ही एंड साईड सोडणं हे गरजेचं आणि खेळाडू कक्षामध्ये कोणी बाहेर जाऊ नका. हा फटका चांगला कॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते. मस्तक पे तस्तक हा ठोकलाय चौकार. ना संघर्ष है ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में। पसीने के साई से लिख के पन्ने कभी कोरी नहीं होते और जो करते मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधुरे होते। मॅच मध्ये मेहनत दोन्ही संघ करतात, मात्र कोणत्या संघाची जास्त मेहनत शेवटपर्यंत राहील तो संघ या मॅच मध्ये विजय संपादन साध्य करेल। येणारे 3 बॉल 12 धाब्यांची गरज, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम। समोर फलंदाज पाहिला प्रज्वल पाटील, बॉलिंग ट्रॅक वरती एक अनुभवी खेळाडू किशोर पोरजी। येणारे 3 बॉल 12, गोलंदाज तयार। लवफुल टॉस बॉल अलाउन द कार्पेट केलाय, सिंगल कंप्लीट झाली। दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न तुत्तू मम्मे झाला, थ्रो अचूक होती, त्याच्या कारणास्तव या बॉलवरती 2 धाबा मिळाल्या। 2 धाब्याने संघ पुढे सरसावलाय। संघाची धाव संख्या पहिली संघ 41 या आकड्यावरती। आता येणारे 2 बॉल आणि गरज 10 धाब्यांची। येणारे 2 बॉल 10 धाब्यांची गरज। मॅच अगदी चांगल्या दोन्ही साइडना पलटवार दिला जाता, मात्र कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल निर्धाव चेंडू मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली आणि विजयाच्या उंबरठ्यावरती उभा केला तो मात्र संघ तुम्हाला पाहायला मिळेल चेगनेदांचा संघ। 1 बॉल 10 धाब्यांची गरज, एखादा लक फॅक्टर हवा मॅच मध्ये सध्या पलटवार करण्यासाठी, ते मात्र गावदेवी तुर्बे टीमला एखादा नो बॉल, मात्र तशी चूक करेगा गोलंदाज किशोर पोरजी, हा मोठा प्रश्न। क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट अगदी चांगल्या रीतीने सजवलंय, लॉंग लेगला क्षेत्ररक्षण सजवत असतात सध्या डान्सर टीम।
अंतिम बाद षटकार चांगला फटका मात्र हा सामना जिंकला अभिनंदन टीम जय गणेश डान्सर संघ चांगला संघर्ष केला या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पूर्णपणे वाघासारखे लढले तर मात्र गावदेवी तुर्बे संघ तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.